परवाच्या पावसानं बघा हा वडा सगळा क्लिअरच झाला. ती भिंत दिसायला लागली बघा. ही भिंत दिसते घेतली. ही पाऊस कसला खतरनाक पडलाय बघा. गाडी अडकली. JCB आता ओढून काढायला चाललंय. लय आता तिकडे गाडी लय बेकार पाऊस पडला. सगळ्या गाड्या अडकल्या. भयानक पाऊस. पहिल्यांदाच मी आता 25 वर्ष झाले मला याला. 25-30 वर्ष झाले. खतरनाक बेकार. चावडीतून पाणी गेलंय ना राजा. दुकानदार कसं काय बेकार. आमच्या ब्लॉक मध्ये वंदनच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा खतरनाक पूल आलाय. फुल गाडी गेलेलीच ना. मयूरची वाचली गाडी बघा. हे आपल्या बॉडी आमच्या आई सरपंच असताना ते पूल एवढा मोठा बांधलाय म्हणून वाचलो. नाही तर आता त्या पुलावरनं पण पाणी गेलं असतं. बघा आमची दूरदृष्टी कळली का. तो ती ओमनी बघितली. ओमनी दिसते का. ओमनी त्या कट्ट्याला अडकली म्हणून. नाहीतर गेलीच असते. बाहेर ही जुड्याची शाळा कसं आहे. खतरनाक बेकार पाऊस आलाय मग पडलाय. काय भैया. नाही आमचा पूल चुकीचा होता. हा नाही पण पूल चुकीचा म्हणलं ना. आता कळलं ना. ह्यो जर पूल मोठा नसता किती जणांना घोडा लागला असता. राजकारण करावं पण विकास कामात नाही ना. काहीतरी चुकीच्या पद्धतीनं प्रचार प्रसार अशी नाही ना. कुठनं पाडायचंय. कुठनं पाडायचंय. कुठनं पाडायचंय. कुठनं पाडायची इजरा घ्या ना. कुठनं पाडायचा. लय उंच झालाय. हा डोंगरा एवढा पूल झाला होता. आता कुठलं पडायचं. अरे वाचेल वडते पाणी वर चढले. गाडी घालू नको. गाडी स्लिप होती. अरे गाडी घसरती भैया. गाडी घालू नका. तुमच्या काय व्हिडिओ मध्ये पूल पाडायचं म्हणतो ते ना. विनायकरावजी बर्गे यांनी अथक प्रयत्न करून JCBच्या साहाय्याने T20 गाडी वाचवली आहे. सरपंच विनायक बर्गे. ओके सो गुड मॉर्निंग. मी आहे विनीत सुतारानी. तुम्ही बघताय VRX व्लॉग. आज वॉकची सुरुवात होती चिंचनेर वंदन. आज आहे सॅटर्डे सुट्टी. मी जरा आलो चालायला. जरा मॉर्निंग वॉकला आले आपल्या रानाकडे 14 बिघाच्या साईडला. आणि इकडून तसं निगडीकडे जायचं. लय भारी पाऊस पडते बघा. 2-4 लय भारी म्हणजे लय. आता आमचं भुईमुग अडकलाय राव. भुईमुग अडकायला राहिलंय. आंबं उतरायचं राहिले ती. आता पावसाला म्हणून जरा विश्रांती घ्या बाबा. ऑगस्टमध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये वगैरे पड. आत्ता बाद झालं. याला का वाडा हे झालेला. याला काहीच नव्हतं पाणी बिनी. सगळं पाणी झालंय आले सॉरी. फुलांचा साडा एक नंबर भारी पडला का नाही. पिंकी पाऊंकी त्यांनी लय भारी घर बांधलं. म्हणजे खूप आधी घर बांधलं बरं का. एवढी झाडं तिथं जंगल झाल्यासारखं केलं त्यांनी. खूप छान घर बांधलं. घर म्हणजे रेग्युलर आपलं नॉर्मल घर आहे पण झाडं खूप भारी लावलेत.
थोडं जंगल जंगल आहे बस दिसतो. विहीर राव काठोकाठ भरली आहे का नाही. तर पाऊस नॉर्मल झाला आज, म्हणजे परवा दिवशी जोरात झाला. कालचा आणि आजचा जरा कमी कमी काठोकाठ आहे का नाही. जरा वाढलं की लगेच येते. आणि इकडं काससारखं फील आहे का नाही. मी जाणार होतो तिकडे राईडला, जरा हे झालं म्हणलं चल आपलं इकडं वर जरा राहून चालून येऊ. जरा भारी वाटते का नाही इकडं. कासचा फील आहे का नाही. कासपेक्षा ठीक आहे. कास अपनी जगह पे है, हमारा 14 बीघा अपनी जगह पे. आणि काय माहिती आहे का, आता मी हेडफोन लावून गाणी ऐकत चाललो. नंतर मी हेडफोन काढला, म्हणलं आपण एवढं बाहेर आलं, जरा मोराबिरांचे आवाज येत आहो इथं. मोर ओरडत होते. जर नशीब असेल चांगलं एखादं तर मोर नाचताना पण दिसेल. हो, नाही तर यायला काही डुक्कर दिसेल. जर नशीब असेल तर. डुक्कर पण नाही तिकडं, ऊस आहेत ना बरेच, त्यामुळे लय रान डुकर आहेत. नसते पावसा पाण्याची नाही ती बाहेर. चल हे वाडाचं आपलं तुम्हाला दाखवणार नाही. आणि आपल्या तिथल्या वाड्याला पूर आलं नाही, हे हा 2-3 वाड्यांचा संगम झाला असं. पाणी सगळं साचले. हे नागमोडी रस्ता, नागमोडी पाठ. हा आला कॅनल आपला, इथनं पुढं निगडी. आणि ना पाटाला पाणी ह्याचं नाही बरं काही, पाटाचं पाणी नाही आहे. आलंय पावसाचं पाणी. असला भयंकर पाऊस पडलाय. आणि जर इकडून जर आपण आता गेलो ना तर एक नंबर आहे. अरे मान्सून ट्रेक पण होता आपला. पण काही लय चिखल आहे तिकडे झालं. इथनं आपलं रन नाही का मारायचं, त्या आंब्या झाडावर हा रोड त्याला जातो. आणि तिकडून तसंच खाली ना मेन रोडला आपण येतो बघा, तिकडून तसंच खाली. बट रोड्स कंडिशन तर काय ठीक आहे. तर रानातल्या रोडची कसलं कंडिशन नाही करत एक्सपर्टरना. पण काय झालं, शूज घातलं ते क्रॉस घातलं तर मला गंडू शकतं. तर आपण ज्या मार्गे आले त्याच मार्गे रिटर्न जाऊयात. हां, तर बरं पडेल. खरं ही जांभळं झाड आहे. जांभळं झाडं कमी आहेत आपल्या झाडाला, जोरात जांभळं आहेत. जांभळं पण खाली पडते. जांभळ्या झाडाचं एक डेंजर काय असते गोष्ट, की झाड आहे ना खूप असं ठिसूळ असतं. ठिसूळ असल्यामुळे काय होतं, त्याला जांभळं खायचं होतं पण गणले. जांभळ ठिसूळ असल्यामुळे काय होतं, वर चढायला येत नाही. आणि वर चढून थांबा आपण काय करतो, एक स्कीम करू, छत्री खाली ठेवतो आणि काठी मारतो, छत्री जांभळं पाडू. हां असं करू. या इथं ठेवली ही छत्री. आता काय करतो, हे घस आहे ना ह्याच्या मारू काठी. लेट्स डू दिस. हे आपलं टार्गेट, आपलं कॅचर आणि हत्यार जर गणलंय, पण आता हे सापडलं नाही काय मोडं ना, त्यामुळे आता ह्यानंच मारतो. हां 1 2 3. फक्त पाणीच पडले. बघूयात आपण. आंब्यानं बरेच वेळा आंबे पाडलेत. आता सडक्या आंब्यानं जांभळ पडू. लेट्स ट्राय. एक पडले. एक जांभळ पडले. एक पडले. चला नेक्स्ट. नाही पडलं, ठीक आहे. नेक्स्ट लेवल जांभळ, लय गोड. बऱ्याच प्रयत्नांच्या नंतर आपण 2 कच्ची जांभळं पडलेली आहेत आणि सबसेल स्कीम गणलेली आहे. मला जायला म्हणलेलं, एक जांभळ खाल्लं. तर काय करू, घरी जातो, आवरू फ्रेश बिशू आणि रानात जाऊ आपल्या. बघू काय परिस्थिती. दादांनी तरी सगळं पाणी तुंबलेलं सगळं काढले, बांधबिन सगळं हे करून. तरी पण आपल्याला गेलं म्हणजे बघून हा चलते. चलो. आपल्यासारखाच बऱ्याच लोकांचा बघा भिवून काढत राहिलाय आणि पाणी असं साठलंय. बाद झालं बाबा पावसा. आमचं तर यायला काय झालं म्हणजे भीमुंग होता ना, पावसाळा चालू झाला तेव्हा पण कंटिन्यू पाऊस चालू झाला, तेव्हा पण भीमुंग आणला. आणि आता भीमुंग काढायला लागला उन्हाळी तर पाऊस पडायला लागला. कसं करायचं, मागच्या पावसाळ्यातून शेंगा सगळ्या गेल्या. हा आहे ना, हा दुसरा वडा आहे. आणि तिकडे शाळेकडे तिकडे जाऊन दोन्ही आपल्या तिथल्या वडांचा मिलाप होतो. हे कसं आहे, बिफोर आणि आफ्टर. हे आता आफ्टर. हा याला खतरनाक पाऊस पडला ना, तरी अजून पाण्याला करंट आहे जरा. तिथपर्यंत पाणी होतं पूर्ण. हे आमच्या
मुलाखत हे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहे. तुमची जरा माहिती द्या पुराबद्दल, कसं काय जर पूर वगैरे आला तर माहिती द्या. तुमचं नाव सांगा पूर्ण. भरपूर तुमचं नाव सांगा आधी पूर्ण. प्रदीप जनार्दन बर्गे, हां सिन्सियर वंदन. हां पावसाबद्दल माहिती द्या जरा, कसं काय पूर आला, काय किती वर्षात आला एवढा? म्हणजे 20-25 वर्षातनं पाऊस चालला आहे. मे महिन्यातला हे पहिला पावसात 25 मधला. आणि ती इथं झाली ढगफुटी पाटेशरावर. शिवलिंग स्थान आहे तिथं पाटेशरावर. मग ढगफुटी झाल्यामुळे पाणी आलं ह्या मे महिन्यात. पहिल्यांदाच एवढा पाऊस तुम्ही बघताय, तुम्हाला कसं कळतं? पहिल्यांदाच पाऊस आहे एवढ्या जोरात. हो. मयूरची गाडी आलेली इथपर्यंत वाहून, JCB वाला तर म्हणून त्याने काढली मयूरची गाडी ती. हो मयूर शांतारामच्या. हां पाणी कमरे इतकं पाणी आलं होतं इकडं. बेकार पाऊस पडला, ढगफुटी झाली ती गाडी बघा तिकडे दिसतं का ती गाडी. राजेंद्र बर्गे हे जरा पुराबद्दल आपल्याला जरा माहिती देतात, सांगा. आमच्याकडे आता 76 पासून जेवढा पाऊस पडला त्याच्या व्यतिरिक्त अजून असाही पाऊस पडला नाही. असा पाऊस पडलेला आहे पहिल्यांदाच ना आमच्या गावात, पहिल्यांदाच. एकदा आला आलमट्टीच्या टायमिंग 2019-20 ला आला. आलमटीच्या वेळी आलमटी पाण्यात होती. आलमटीचं पाणी सांगली, कराड, कोल्हापूरपर्यंत आले का नाही, तेव्हापासून हा पहिल्यांदाच पाऊस असा पडत आहे. आणि आता थांबावं पाऊस ना. हा थांबाव पाऊस. आमचा भुईमुग राहिलाय, आमचा भुईमुग काढायचे. बरेचसेच आमचे पाण्यात आहेत, तरी ते आमचे काहीतरी थोडंफार थांबावं पावसानं असं वाटते. आमची देवाचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. तर ह्या तुम्ही बघितल्या आमच्या गावातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पुराच्या पाण्यावर, पुलावर. आता जातो ना आवरतो घरी तो.